ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। संत शेख मोहम्मद महाराज यांच्या 327व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालंय। यावेळी कीर्तन रूपी सेवा देताना हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील यांनी संत शेख मोहम्मद महाराज यांच्या आचार विचारांचा आणि ग्रंथ संपदेचा समाजाला लाभलेला प्रेरणादायी वारसा अधोरेखित केला। वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार रिंगण सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली यांच्या अश्वानं श्रीगोंद्यामध्ये आगमन करून संत शेख मोहम्मद महाराज यांच्या रिंगण सोहळा पार पडला। हा सोहळा म्हणजे 2 महान संतांचा आध्यात्मिक मिलाप असून श्रीगोंदेकरांसाठी हा अविस्मरणीय क्षण ठरल्याची भावना व्यक्त केली जाते। तसेच संत शेख मोहम्मद महाराज यांचे मंदिर भविष्यामध्ये भव्य देखणं आणि जागतिक दर्जाचं व्हावं, जेणेकरून देश विदेशामधील भाविकांना इथे आध्यात्मिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असं मत देखील त्यांनी यावेळी मांडलं आहे। मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगला यतनो हरिः। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या पवित्र संत भूमीमध्ये या अहिल्यानगर या ऐतिहासिक जिल्ह्यात आणि श्रीगोंदा या अत्यंत धार्मिक श्रद्धा संपन्न अशा नगरीमध्ये संत श्रेष्ठ सद्गुरू शेख मोहम्मद महाराज यांच्या पवित्र समाधी प्रांगणात त्यांच्या 328व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराजांचं दर्शन घेण्याचा आणि महाराजांच्या हजारो भक्तांच्या पवित्र संगतीचा लाभ आज या निमित्ताने घडलेला आहे। संत शेख मोहम्मद महाराज यांचे विचार, यांचा आचार आणि यांनी केलेली ग्रंथ संपदा हा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन एक आगळा आणि वेगळा अशा प्रकारचा आदर्श ज्यांनी संपूर्ण समाजाला दिलेला आहे, तोच आदर्श इथे येऊन या भूमीचं दर्शन घेतल्यानंतर ती पवित्र ऊर्जा या निमित्तानं मिळते। ती माझ्यासहित आपल्या सर्वांना मिळावी, अधिक ती वृद्धिंगत व्हावी अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो। वारकरी संप्रदाय हा सर्व समावेशक संप्रदाय आहे। वारकरी संप्रदाय हा वेद अनुमोदित संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये यारे यारे लहान थोर किंवा सकळाशी येथे आहे अधिकार ही वारकरी संप्रदायाची सिद्धांताची खऱ्या अर्थाने प्रणाली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आज इथे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे पालखी सोहळ्यातील परंपरेचे अश्व येतात आणि त्यांचं या ठिकाणी दर्शन आणि गोल रिंगण घडतं। हा एक अत्यंत महत्वाचा असा सुयोग आहे, कारण विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर आणि भगवान परमात्म्याच्या गीता या ग्रंथावर नितांताने अपार श्रद्धा हे ज्यांचं जीवन, ते जीवन म्हणजे संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराजांचं जीवन आहे। ज्ञानोबारायाप्रती, ज्ञानेश्वरी प्रती त्यांच्या अंतकरणात असलेली खरी श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं साफल्य आज खऱ्या अर्थानं झालं म्हणायला हरकत नाही। स्वतः ज्ञानोबाराय हेच त्या अश्वाच्या रूपाने इथे आले आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांना त्यांनी दर्शन दिलं आणि अशा 2 संतांच्या मिलापाचा सुयोग, ते दर्शन सर्व श्रीगोंदेकरांना आणि सर्व भक्त परिवाराला या निमित्ताने झालं। हा एक आगळा आणि वेगळा सुयोग आणि आज त्याच दिवशी मला इथे येऊन सेवा करण्याचं भाग्य लाभलं, हे सुद्धा मी माझं सौभाग्य समजतो। संत शेख मोहम्मद महाराजांनी खऱ्या अर्थाने सगळ्याच ज्याला जाती धर्माच्या भिंती आपण म्हणतो, ज्या अडचणी म्हणतो, त्या सगळ्या बाजूला सारून
परमात्म्याची भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे, प्रत्येक नागरिकाला आहे. हे त्यांच्या कृतीतून आणि हे त्यांच्या जीवनातून आपल्याला निदर्शनास येतं. त्यांच्या जीवनातले जे योग सामर्थ्याचे जे चमत्कार आहेत, त्या चमत्कारावरून हे सुद्धा सिद्ध होतं की जसं ज्ञानोबारायाने खऱ्या अर्थाने सच्चिदानंद बाबांना मृत असताना जिवंत केलं, त्याच पद्धतीने संत शेख मोहम्मद महाराजांनी सुद्धा एका पशुला अर्थात गाईला खऱ्या अर्थाने जिवंत केलं. म्हणजे त्यांच्या या चमत्कारातून सर्वावर प्रेम करणं, सर्वावर दया करणं आणि सर्वाला परमार्थाकडे आकृष्ट करणं हे सामर्थ्य, ही शक्ती शेख मोहम्मद महाराजांच्या जीवनातून आपल्याला दिसते, ते लक्षात येते. आणि अशा एका महात्म्याचं, अशा एका संताचं खऱ्या अर्थाने जे मंदिर आहे, हे मंदिर फक्त तालुक्यापुरतं, फक्त जिल्ह्यापुरतं किंबहुना फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता हे मंदिर जागतिक कीर्तीचं मंदिर झालं पाहिजे. संत शेख मोहम्मद महाराजांचा समाधी सोहळा आणि ते समाधी प्रांगण, समाधीचं मंदिर, इथून सर्वच क्षेत्रातील येणाऱ्या भाविकांना एक प्रकारे ऊर्जा मिळत असते. आणि हे मंदिर जर दर्जेदार, भव्य दिव्य, देखणं दैदिप्यमान अशा पद्धतीचं आपण सर्वांनी मिळून उभारावं, ते उभारलं गेलं तर संपूर्ण देशाला, संपूर्ण महाराष्ट्राला एक त्याच्यातून चांगली ऊर्जा, चांगली शक्ती मिळेल. आणि आपल्या जीवनातलं अज्ञान, आपल्या जीवनातलं दुःख, आपल्या जीवनातले दोष, दारिद्र्य नष्ट होऊन आपलं जीवन भक्तीच्या क्षेत्रात आणि परमार्थाच्या क्षेत्रात अतिउच्च अवस्थेला पोहोचेल. याकरता संत शेख मोहम्मद महाराज यांचं भव्य दिव्य देखणं दैदिप्यमान मंदिर व्हावं, त्याकरता प्रत्येकाने आपल्या मनातून शुभेच्छा, सद्भावना निर्माण कराव्या. आणि याचबरोबर सढळ हाताने, तनाने, मनाने, धनाने सर्वांनी सहकार्य करावं. मनातल्या किंतु, मनातल्या काही भावना, काही अडचणी असतील तर स्वतःचे वैयक्तिक हेतू किंबहुना वैयक्तिक असलेल्या स्वार्थाला बाजूला ठेवून हे शेख मोहम्मद महाराज हे आपल्या एकट्याचे नसून संपूर्ण भारताचे, सगळ्या महाराष्ट्राचे आणि सर्व समाजाचे हे संत आहेत. या पद्धतीचे त्यांची व्यापकता समाजाच्या समोर लक्षात यावी म्हणून त्यांना संकोचित, मर्यादित, परिच्छिन्न करू नये एवढीच भावना या प्रसंगी व्यक्त करतो. आणि सर्वांनी याच्यात सहभागी होऊन एक आगळा आणि वेगळा असं दैदिप्यमान देखणं मंदिर उभारावं, त्याकरता संत शेख मोहम्मद महाराजांनीच सगळ्यांना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो. या सोहळ्याच्या निमित्तानं, या 328व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं इथले अध्यक्ष, सर्व विश्वस्त, उपाध्यक्ष, सचिव, सर्व भक्त परिवार आणि सर्व श्रोते, सर्व दान करणारे दाते, या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आज वारकरी शिक्षण संस्थेच्या या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याच्या अन्नदानाकरता सुद्धा इथल्या भक्त परिवाराने, इथल्या भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दान देण्याचा संकल्प केला. गेल्याही वर्षी त्यांनी तो संकल्प केला, पूर्ण केला आणि आताही करत आहेत. त्याबद्दल या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि संस्थेच्या वतीनं, संस्थेच्या विश्वस्त या नात्यानं, संस्थेचे अध्यक्ष श्री गुरु संदीपान महाराज आणि अवघ्या महाराष्ट्राचे गुरुजी शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांचे आशीर्वाद या परिवाराला, अर्थात या भक्त परिवाराला, मंडळाला मिळावेत अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय ज्ञानोबाराय, जय तुकोबाराय, संत श्रेष्ठ सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, सद्गुरु तात्यासाहेब महापुरुष महाराज की जय. रामकृष्ण हरी. हर हर महादेव, हर हर महादेव. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.